jungle. सांगली पोलिसांची मोठी कारवाई. आंतरराज्यीय इराणी टोळीचा सराईत गुन्हेगार जेरबंद. 3,20,000 रुपयेचा मुद्देमाल हस्तगत. सांगली जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धडाकेबाज कारवाई करत आंतरराज्यीय इराणी टोळीतील एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. अटकेत असलेल्या आरोपीकडून सोन्याचे दागिने आणि दुचाकीसह एकूण 3,20,000 रुपये 300 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वृद्धांना बोलण्यात गुंतवून त्यांचे दागिने लंपास करणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश झाल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. काही दिवसापूर्वी ईश्वरपूर येथील शिवाजी चौक परिसरात प्रेरणा किराणा स्टोअरचे मालक आनंदा महादेव वडगावकर वय वर्ष 78 हे आपल्या दुकानाबाहेर थांबले होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या 2 अनोळखी इस्मांनी तंबाखू गुटखा मिळेल का अशी विचारणा करून त्यांना बोलण्यात गुंतवले. वडगावकर त्यांना कमी ऐकू येत असल्याचा फायदा घेत आरोपींनी अत्यंत चलाखीने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि हातातील अंगठी काढून घेऊन पोवारा केला. या प्रकरणी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार जोशी व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांनी मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे गुन्हे अन्वेषण शाखेने पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तपास करत होते. तपासादरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव व त्यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की जुना टोल नाका सांगलीवाडी ते बायपास रोड परिसरात कर्नाटक पासिंगच्या काळ्या रंगाच्या युनिकॉर्न दुचाकीवरून एक रेकॉर्डेबल गुन्हेगार फिरत आहे. पोलिसांनी सापळा रचून संशयास्पदरित्या फिरणाऱ्या इक्बाल हिम्मतलाल बेग वय वर्ष 59 राहणार कुडची जिल्हा बेळगावला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी इक्बाल बेग यांनी आपल्या साथीदार हैदर नजरू इराणी यांच्यासोबत मिळून ईश्वरपूर येथे चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून 1,65,000 रुपयाची 11.5 ग्रॅम सोन्याची चैन व 75,000 रुपये किमतीची 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 80,000 रुपये किमतीची युनिकॉर्न दुचाकी, रोख रक्कम 300 रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सपुनी राजेंद्र यादव, पोलीस अंमलदार सागर लवटे, अरुण पाटील, संदीप गुरव, उदय माई व सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली आहे. आरोपीला पुढील तपासासाठी ईश्वरपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. वृद्ध नागरिकांनी अनोळखी व्यक्तीशी बोलताना सतर्क राहावे आणि दागिने किंवा मौल्यवान वस्तूंचे प्रदर्शन टाळावे असे आवाहन देखील पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.